नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनल संच खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती विषयक लाभ अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यास चला सुरू करूया. सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेवर अदा व्हावे यासाठी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मध्ये नियम 118 ते 125 च्या तरतुदीचे काटेकोर पालन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना. महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 च्या प्रकरण 10 मधील म्हणजेच नियम 118 ते 125 मधील तरतुदीचे पालन काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना शासनाने देऊन बऱ्याचशा विभाग कार्यालय प्रमुखांकडून या सूचनांचे अद्याप पालन केले जात नाही व परिणामी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्ती विषयक लाभाचे प्रदान विलंबाने केले जाते. निवृत्त वेतनधारकांना लाभ विलंबाने प्रदान झाल्याने त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो व त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात. तसेच लोक आयुक्त नालीम प्रकरणे उद्भवतात. त्यामध्ये शासनाचा व कार्यालयाचा बराचसा वेळ व मनुष्यबळ याचा अपव्यय होतो. याबाबतचे वेळोवेळी विविध स्तरावर उदाहरणार्थ आहार व संवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख, जिल्हा कोषागार अधिकारी इत्यादीकरिता निवृत्ती वेतन प्रकरणे हाताळण्यासंबंधी काय कार्यवाही करावी या अनुषंगाने शासन निर्णय, शासन आदेश, शासन परिपत्रक, नियम इत्यादीद्वारे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे. असे असतानाही सध्या स्थितीमध्ये काही विभागामध्ये दीर्घकाळ सेवानिवृत्त प्रकरणे प्रलंबित असल्याचे निर्देशनात येत आहे. शासन परिपत्रक. निवृत्त वेतनाची प्रकरणे विहित वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे सूचना पुनश्च देण्यात येत आहे. तसेच शासनाच्या असे निर्देशनात आले आहे की निवृत्त पश्चात शासकीय निवासस्थान रिक्त न करणे, निर्धारित नसलेल्या व जादा अदा केलेले वेतन आणि भत्त्याची वसुली, प्रलंबित परवाना शुल्क, कायदेशीर वारसामधील वाद, मृत्यू उपदानासाठी नामनिर्देशित व्यक्तीकडून फॉर्म 10 सादर न करणे इत्यादी कारणास्तव उपदानाची रक्कम रोखून ठेवली जाते. मात्र त्यावर विभागाकडून आणि कार्यालयाकडून विहित वेळेत कार्यवाही न झाल्यामुळे उपदानाचे प्रदान प्रलंबित असल्याचे महालेखापाल कार्यालयामार्फत वेळोवेळी निर्देशनात आणले जात आहे. ही बाब गंभीर असून अशा सर्व प्रकरणाचा सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आणि कार्यालय प्रमुख तसेच आहार व संवितरण अधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा व अशी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेऊन ती त्वरित निकाली काढावी. धन्यवाद.